ज्योतिषामध्ये नाडी म्हणून एक हे असतं, बरोबर. जी गोष्ट असते. बरोबर. तर ती नाडी म्हणजे ती आपली प्रकृतीच असते, हा. ती कधी चेंज होत हा. नाही. ती चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्रावरून त्या राशीवरून आपण नाडी काढतो. तर ते नाडी म्हणजेच प्रकृती. म्हणून म्हणतात की एका नाडीमध्ये विवाह करू नये. समजा आता वात नाडी आली, त्याला आदी नाडी म्हणतो आपण. तर दोन्ही म्हणजे स्त्री आणि पुरुष जर वातज प्रकृतीचे असतील, आदी नाडीचे असतील, तर येणारी संतती ही प्युअर वातज होते, म्हणजे केवळ वातज. अशा प्रकृती 7 आहेत, पण त्यापैकी जे केवळ वातज, केवळ पित्तज आणि केवळ कफज आहे, त्यांना डिसीजेस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते लवकर हील होत नाहीत. मग त्यापेक्षा दंडवज प्रकृती चांगली असते. मग आता दंडवज कशी करायची, तर स्त्रीची वातज पाहिजे, पित्याची पुरुष पाहिजे किंवा कफज पाहिजे. तर ह्या दोघांचं मिलन झालं तर मग दंडवज प्रकृती येणार. तर मग प्रकृती दंडवज तयार होऊ शकते. पण केवळ वातज आणि ते जर वर्षा ऋतूमध्ये जर त्यांचं मिलन होत असेल तर मग पूर्णच वातज प्रकृती म्हणजे आपल्याला बघायला भेटते. आणि मग अशा केसेसमध्ये जे मूल जन्माला येणार आहे ते मूल जन्माला आल्यापासून एव्हा आपण म्हणू शकतो की गर्भधारण राहिल्यापासून त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन दिसायला सुरुवात होतात. बरं. हा, तर म्हणजे एवढा विचार पूर्वजांनी आधीच करून ठेवला.